हॅलो गाइस, नमस्ते। आज तुम्हाला घेऊन आली आहे मी खेवड्याची भाजी ही रेसिपी। जय जय रघुवीर समर्थ। मी पहिलं तेल तापू दिलं छानपैकी आणि त्यानंतर मोहरी, जिरा आणि थोडासा ओवा यांची मी फोडणी दिली। डायरेक्ट फोडणी दिली आणि त्यानंतर ही फोडणी थोडीशी गरम झाली, खरपूस कशी थोडंसं, की त्यानंतर मी डायरेक्ट जे मी खेवडे व्यवस्थित क्लीन केले होते ते मी फोडणीला दिले। त्यांना जास्त 3-4 वेळा त्या तेलामध्ये, गरम तेलामध्ये परतून घेतलं। ज्या बिया छोट्या छोट्या तुम्हाला दिसतात त्या खेवड्यामधल्या, त्या खेवड्याच्या बियांना छानपैकी सोलून घ्यायच्या। त्याच्या कवर असतं ना, ते खराब दिसतं, पण आतमधला गर तो खूप छान असतो, चांगला असतो, त्याच्यामुळे तो काढून घ्यायचा आणि ज्या वरचं कवर आहे ते काढून टाकायचं। ते खराब आहे ते लाल कलरचं होऊन जातं ना, ते टाकून द्यायचं। आणि हे मी 3-4 वेळा छानपैकी परतून घेतलं। हे माझं परतून झालंय आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हे थोडंसं तांबूस कलर कसा आला ना, की ते मग समजायचं की ते शिजायच्या ह्याच्यावर आलंय। छानपैकी भाजी ही शिजून घ्यायची, त्याच्यामध्ये तेलामध्ये शिजून घ्यायची। मी बिना पाण्याची केलेली आहे, मी पाणी ह्याच्यामध्ये अजिबात यूज केलं नाहीये। आणि अशा प्रकारे मी जी जशी रेसिपी केलेली आहे तशी तुम्ही करून बघा, तुमच्या पण मुलांना आवडेल, तुम्हाला पण ती खावीशी वाटेल। माझ्या मुलांना तर खूप आवडते, मी जी अशा पद्धतीने करते डेली रुटीनला ती त्यांना खूप आवडते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला। कांदा तो पण छानपैकी तांबूस कलर होईपर्यंत परतून घेतला। तुम्ही बघू शकता छानपैकी परतून घेतला तो कांदा। पण थोडासा तांबूस कलर कसा झाला की तो समजायचं की शिजत आलाय म्हणून। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटा घातला, कारण टमाटा लवकर शिजून जातो, लवकर हे होतो, विरघळतो, पण कांदा थोडा वेळ लागतो, म्हणून कांदा मी पहिला घातला आणि टमाटा थोडा वेळाने घातला, कारण टमाट्याला वेळ लागत नाही। टमाटा, कांदा आणि त्यानंतर मी मीठ घातलं, थोडंसं मीठ। जे माझ्याकडे मसाले आहेत ना, तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घालावे। तिखट मीठ, नंतर लाल तिखट, हळद, नंतर जिरा पावडर, नंतर धनिया पावडर ही त्याच्यामध्ये मिक्स करावी छानपैकी। तुम्ही मिरचीची पण करू शकता, पण माझ्या मुलांना मिरचीची आवडत नाही म्हणून मी मिरचीची करत नाही, शक्यतो मसाल्याचीच करते। आणि त्यानंतर मी झाकण ठेवलं त्याच्यावर। झाकण ठेवून त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्या पाणी ठेवून, कारण त्याला वाफ काढून घ्यायची। पाणी हे बघा, मी पाणी असं ठेवून घेतलंय, तुम्हाला दिसत असेल। पाण्याने काय होतं, झाकणामध्ये पाणी ठेवलं तर खाली भाजी लागत नाही, त्याच्यामुळे वर पाणी ठेवायचं। आणि हे बघा, तुम्ही पण बघू शकता छानपैकी भाजी शिजली आहे आणि लागली पण नाहीये जरा सुद्धा, कारण मी पाणी ताटामध्ये ठेवल्यामुळे ते माझी भाजी अजिबात लागली नाहीये। छानपैकी परतून घ्यायची आणि त्यानंतर शेवटाला जो पदार्थ घालायचा ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घातला ना की त्याला आणखीन चव येते। कोकणामध्ये शेंगदाण्याचा कूट घालत नाही तर तुम्ही ओलं खोबरं असतं, ताजं खोबरं, ते घालू शकता, त्याने पण छानपैकी चव येऊन जाते। विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये ही भाजी सहजच छानपैकी केली जाते तिथे, कारण ही तिथे जास्त अवेलेबल आहे, तिथं मिळून जाते। कोकणा साईडमध्ये मग मिळते, पण कोकणची माणसं जास्त खात नाही। पण अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला ही भाजी खूप आवडेल, मुलांना पण आवडेल। टिफिनला तुम्ही देऊ शकता। 10-15 मिनिटांमध्ये होऊन जाते ही भाजी, जास्त वेळ लागत नाही या भाजीला। अशा पद्धतीने करून बघा, कशी झाली ही कमेंटमध्ये पण मला सांगा। मी परत एकदा झाकण ठेवलं की माझी भाजी थोडीशी शिजली नव्हती, आता बघू शकता छानपैकी शिजली आहे। तेल सुटले, थोडंसं तेल सुटलं म्हणजे समजायची भाजी शिजली प्रॉपर। माझी भाजी शिजून झाली आहे। मला ही रेसिपी आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।